नाही, आज जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग मी 7 दिवस अगोदर मी पालकमंत्री झालो, त्यानंतर लगेच निर्णय घेतला 7 दिवसाच्या नोटिसा सर्व सन्माननीय आमदार असतील, सन्माननीय खासदार आहे किंवा सदस्य आहे यांना मी बुकलेट पाठवला. बुकलेट प्रमाणे आज आमची चर्चा झाली. मागील प्रोसिडिंग वाचून कायम करताना ज्या थोड्या सूचना होत्या त्याही सर्व आमदार महोदयांच्या घेतल्या आणि आजच्या जिल्हा नियोजन मंडळामध्ये जे आपले मंजूर नियत्व 560 कोटी इतका आहे, प्रशासकीय मान्यता 655 कोटी रुपये, अशा पद्धतीने अनुसूचित जाती जमातीच्या 103 कोटी त्यांनाही आणि विशेषतः आदिवासी जे बॉल एरिया आहे तो आपल्याकडे जो आहे ते 9 कोटी रुपये. बाकीच्या जे काही वार्षिक नियोजनामध्ये विशेषतः जे प्रशासकीय कामासाठी आणि प्रशासनाला ते पोलीस स्टेशन असेल, दवाखाने असतील, हॉस्पिटल असेल, शिक्षण असेल, पाण्याचा शेतकऱ्यांना ज्याच्यामुळे फायदा होईल असे पाटबंधाऱ्याचे जे प्रस्ताव होते त्याच्याबद्दलही सविस्तर चर्चा झाली आणि पाणी अडवल्यानंतर त्याचे परिणाम किती हेक्टर पर्यंत शेतकरी बांधवाला मिळेल. काही आपल्याकडं पूर्वतत्व विभागाच्या काही गेट्स आहेत, काही अजिंठा लेणी आहे, त्यानंतर आपल्याकडे वेरूळ आहे. अशा पद्धतीने जे आपले काही धार्मिक स्थळ जे मुर्डेश्वर सिल्लोडला आहे, जे सातारा परिसर आहे आपला संभाजीनगर जिल्ह्यामधला, त्या ठिकाणी त्या काळातला हेमाडपंथी जे मंदिर आहेत त्यांच्याबद्दल खंडोबा महाराजाचा एक मंदिर आहे. अशा अनेक गोष्टीची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या मीटिंग मध्ये सर्वांचा समाधान झाल्यानंतर ही मीटिंग संपली. पत्रकार बांधवांना भेटण्यासाठी थोडा वेळ झाला, त्याबद्दल मी त्यांचीही क्षमा मागल. नसलेली बैठक होती म्हणून शांत नाही, आता कल्याण काळे कोणत्या पक्षामध्ये तुम्हीच त्यांचा अंदाजा लावा. असं नाही, खासदार आहे, त्यांना सांगितलं की तुम्ही खासदार आहे. आणि ऐका ना, तुम्ही ऐका तर खरी, कल्याण काळे साहेब खासदार साहेब होते, उदयसिंगजी राजपूत साहेब बी आमदार आहेत. मला वाटतं का याला विरोधी पक्ष नेते नाहीये, त्यांचा काहीतरी नियोजित कार्यक्रम असल्या कारणाने ते येऊ शकले नाही. आणि काही धार्मिक कार्यक्रमासाठी आपले जुने पालकमंत्री मोदीही गेलेले आहे, खासदार मोदी. त्याच्यासाठी पण सर्व संमतीने सर्व मी असेल, अतुलजी सावे साहेब असतील, आमचे प्रशांतजी बम असतील किंवा बोरणारे सर, प्रदीपजी जयस्वाल, सर्व आपले जितके आमदार महोदय त्या ठिकाणी मी बोललो. तुम्हाला पहिले विरोधी पक्षाच्या बद्दल तुम्ही जे मुद्दा सांगितला राहिलेला नाही का आता? नाही, मला वाटतंय एक मिनिट, तर मला वाटतं विरोधी पक्षाचाही मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. मी काही फार मोठी नेतेगिरी कधी माझ्या आयुष्यामध्ये माझे मुख्यमंत्री महोदय ज्या वेळेस काल लेट झाले, त्यांनी 60,000 महिलांच्या समोर नतमस्तक होऊन झुकणारे पहिले मुख्यमंत्री मी पाहिले. मी तर साधा कार्यकर्ता आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये विरोधक बी आहे, विरोधकाचाही सन्मान करणं, आपलाही सर्व नियोजन जिल्ह्याचा व्हायला पाहिजे. दिवस कमी आहे म्हणून आम्ही सर्व यंत्रणाला आदेश दिले की सर्वांनी रात्रंदिवस एक करून या आठवड्याभराच्या आत सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल देण्याचं काम जिल्हाधिकारी करतील. परंतु त्याचा टीएस घेणं, तो प्रस्ताव तयार करणं, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करावे असे आदेश आजच्या या मीटिंग मध्ये देण्यात आले आणि त्याचा फायदा मला वाटतं तात्काळ होईल. दोन प्रश्न, एक म्हणजे संजय शिरसाट अनुपस्थित होते, त्याचं काय कारण आहे? आणि संजय शिरसाट असं म्हणतात काल जे काळे झेंडे दाखवले ते मुख्यमंत्र्यांना नव्हते, ते सत्तारांना होते. आता संजय शिरसाट काय बोलले, मला त्यांच्याबद्दल फार मोठी टीका टिप्पणी करायची गरज नाहीये. राहिला प्रश्न मला कोणी विरोध भी केला, तुम्ही पहिलेही बोला कि विरोधी पक्ष के आदमी जिंदा रहने की दुआ करने वाला मैं पुढारी है. वो जिंदा रहेंगे, वो मुझे विरोध करेंगे तो मुझे भी समझ में आएगा कि मेरा क्या गलती हो रही है. आणि विरोधाला फक्त विरोध करणं इतकंच असेल तर ज्या ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका येतात त्या वेळेस असे वातावरण सर्वाला, मला असो का संजय शिरसाट साहेबांना असो, सर्वाला होतील. एक लक्षात घ्या का आता जालन्याचे खासदार हे जे आहे ते सन्माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे, त्यांना बोलवणं काम माझं नाही आहे, जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे. ते त्यांना बोलवायचं आणि ते माझे मित्र आहे.
माझ्यामध्ये आणि त्या रावसाहेब दानवे साहेबांमध्ये काहीच वाद नाही. तर तुम्हाला पालकमंत्री पद भेटलं, काल मुख्यमंत्री आले, तुमचा प्रासंगिक करार वाढला की काय? आता प्रासंगिक करार वाढला का? नाही, आपला करार परमनंट तो एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे. तो कधीही ज्या वेळेस ते त्यापर्यंत कोणी काळ्या दगडावरची पांढरी रेष का प्रासंगिक करार हा शिंदे साहेब माझे नेते आहात ते सर्वांचे इतका ज्या पद्धतीने मी काल पाहिलं 7 तास लेट झाल्यानंतरही तुम्ही पाहिलं का एकही बहीण उठली नाही. अशी लोकप्रिय निर्णय घेणारे मुख्यमंत्री माझे नेते आहेत. म्हणून बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही बाजूला करून काही नवीन विषयाला तुम्ही म्हणता की जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण द्यावं लागतं, मात्र सावे म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण दिलं नाही. विशेष म्हणजे तुमचे मित्र रावसाहेब दानवे यांनाही तुम्ही निमंत्रण दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे कालच्या कार्यक्रमात. नाही, आता कालच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्री महोदय आले तर सर्व नेते यायला पाहिजे. सर्व नेत्यांचं मी स्वागत करतोय. काही जे कालचा कार्यक्रम जो होता तो शासकीय कार्यक्रम होता, कारण की शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांची लाडली बहीण या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी सिल्लोडला आले आणि लाखोच्या संख्येने 7 किलोमीटर फक्त जे लाडके भाऊ होते त्यांना तिथे बसायला जागा नव्हती. त्याच्या पुढं परिस्थिती तुम्ही स्वतः पाहिली. मी काही बोलावं तुम्हाला तशी नाही, पण मी माझ्या आयुष्यामधला अभूतपूर्व असा एक कार्यक्रम माझ्या सिल्लोडला सुरुवात झाला त्याचा मला आनंद आहे. अतुल सावे म्हणतायत, मंत्री अतुल सावे म्हणतायत की तुम्ही स्वतः त्यांना निमंत्रण दिलं, फोन केला, तुम्ही म्हणता की जिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिलं पाहिजे. एक लक्षात घ्या, जिल्ह्यामधले जे लोक निवडून आलेले त्यांना निमंत्रण द्यावंच लागतं. तर मी जे निवडून आले त्यांना सर्वांना दिलं. रावसाहेब दानवे असं म्हणतात, तुम्ही जखमेवर मीठ सोडताय का? 70 मराठा संपवतात. आता मी कोणाला मला वाटतं त्यांना ज्यांनी हरवलं ते बी मराठाच आहे. आता नाही, तुम्ही त्यांना विचारून घ्या, बाकीचं मला काही माहित नाही. मराठा समाजाचा मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. या जिल्हाधिकारी कार्यालय समोर मी 30 दिवस, तुम्हाला माहित नसेल की तुमच्या कॅमेरेमध्ये त्यावेळची असेल आठवण, तर ती दाखवा का मराठा समाजासाठी पहिला मी आमदार आहे का या ठिकाणी 30 दिवस उपोषणाला बसलो होतो. हरिभाऊ बागडे त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते. त्यांनी मला लेखी पत्र दिल्यानंतरच आम्ही उपोषण सोडलं. मग इतका केल्यानंतर बी काही लोकांचं समाधान होत नसेल तर त्याला नाही लागेल. लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये तुम्ही 100 रुपये टाकणार आहात. सिल्लोडची एकंदरीत जर आपण महिलांची संख्या पाहिली तर मतदारांची संख्या साधारणपणे 3.5 लाख आहे सगळ्यांना. साधारणपणे 3,70,000 महिला ठरल्या तर साधारण 65च्या पुढच्या जर आपण मायनस केल्या तर समजा 1 लाख महिलांना तुम्ही मदत करणार. 100 रुपये म्हटलं तर 1 लाख महिन्याला 1 कोटी रुपये होतात. 1 कोटी व्हाईट मनी तुम्हाला जमा करावा लागणार. याबद्दल मी एखादी माझी प्रॉपर्टी विकून ते यासाठी बोलू लागलो. तुम्ही ऐका ना, मी यासाठी बोलू लागलो का त्याच्यामध्ये जे नियम असे आहेत का 0 बॅलन्स मध्ये आपण खाते उघडण्याचं सांगितलं आणि 0 बॅलन्स ज्याच्यामध्ये असला त्या बहिणीच्या अकाउंटवर शासनाचे 3-3 हजार रुपये जाणार नाही शासनाचे. तर ज्याच्याकडे 100 रुपये नाहीये, ज्याच्याकडे 100 रुपये अकाउंट मध्ये आहे त्याला वेल अँड गुड, त्याला द्यायची गरज नाही. पण ज्यांना 0 बॅलन्स मध्ये आपण अकाउंट उघडले त्यांच्यासाठी माझ्या मतदारसंघामधल्या एखाद्या बहिणीकडे 100 रुपये बी नसेल तर मी बी त्यांचा भाऊ आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सामान्य माणसाच्या गरिबांच्या त्या बहिणीपर्यंत मुख्यमंत्री महोदयाची लाडली बहीण आहे. तर त्या बहिणीची थोडा खारीचा वाटा मी सेवा केली तर मी निश्चित तुम्हाला त्यामधला 1 नंबरचा व्यवहाराचा प्रमाणपत्र ही दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये देईल. कसे खर्च करणार 1-1.5 महिन्यामध्ये? मी पूर्ण ब्राह्मण समाजाच्या बहिणींना बांधवांना भेटल्याशिवाय जाणार नाही. 1-1.5 महिन्यामध्ये 607 कोटी रुपये कसे खर्च करणार? अरे तुम्ही एक लक्षात घ्या, आज आपल्याकडे लक्षात घ्या, आमच्याकडून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल द्यायचं आहे. संबंधित जे काही खात्याचे प्रमुख आहे त्यांना एकदा मंजुरी मिळाली तर ते त्या पद्धतीने खर्च करतात. जिल्हा परिषदला 2 वर्षापर्यंत ते पैसे खर्च करता येतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. आणि बाकीचे जे आहे हॉस्पिटल आहे, आपला घाटी हॉस्पिटल आहे,
तिथे औषध खरेदी करायचं असेल, त्या ठिकाणी मशिनरी द्यायचं असेल, आम्ही पहिलेच बोललो मी का माझ्या या वेळेस मी पहिलं प्राधान्य जे शिक्षण आणि आरोग्य आहे याला मोठ्या प्रमाणावर देता येईल आणि बाकीच्या बी ज्या योजना आहे त्या योजनेची अंमलबजावणी आता आपल्याला किती दिवस मिळाले मला तुम्हाला गॅरंटीने सांगतो का 100% हा निधी खर्च करण्यासाठी ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हलची किंवा मंजुरीची गरज आहे ते तात्काळ या 15 दिवसाच्या आत केलं जाईल.